नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, त्यासोबतच विधवा व निराधार महिलांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये परिणय फुके बीजेपीचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव ठेवलाय आणि त्या प्रस्तावामध्ये त्यांनी असं सांगितलंय की दिव्यांग अनुदान योजनेसोबत निराधार अनुदान योजनेच्या अनुदानामध्ये जी वाढ होणार आहे ती वाढ टक्केवारीनुसार म्हणजेच 20%, 40%, 60%, 80% किंवा यापेक्षा अधिक दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांना टक्केवारीनुसार वेगवेगळी रक्कम दिली पाहिजे असा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तर जे आमदार परिणय फुके साहेब आहेत यांनी नेमकं काय प्रस्ताव मांडलाय ते थोडक्यात समजून घेऊयात. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना जे 1500 रुपये प्रत्येक महिन्याला येतात त्या 1500 रुपयामध्ये वाढ करण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये परिणय फुके जे भारतीय जनता पार्टीचे एक आमदार आहेत त्यांनी एक प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावामध्ये टक्केवारीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी एक विनंती त्यांनी त्या ठिकाणी राज्य सरकारला केलेली आहे. आणि त्यांनी सांगितल्यानुसार जर लाभार्थी 20% दिव्यांग असेल तर अशा लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळाले पाहिजे. त्यासोबतच जर लाभार्थी 40% दिव्यांग असेल तर अशा लाभार्थ्यांना 3000 रुपये अनुदान मिळाले पाहिजे. आणि त्यासोबतच लाभार्थी जर 60% दिव्यांग असेल तर अशा लाभार्थ्यांना 4500 रुपये मिळाले पाहिजे. आणि लाभार्थी 80% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असेल तर अशा लाभार्थ्यांना 6000 रुपये अनुदान मिळाले पाहिजे. अशा पद्धतीचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरती राज्य शासन काय निर्णय घेणार याबद्दलची प्रतीक्षा आता संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग बांधवांना बघावी लागणार आहे. आणि या प्रस्तावाबद्दल नेमकं सरकारची प्रतिक्रिया काय असणार आहे, या प्रस्तावाला राज्य शासनाच्या माध्यमातून होकार येईल की नकार, किंवा यामध्ये अजून काही बदल करून सरकार वाढीव अनुदान जाहीर करणार, या सर्व गोष्टींची उत्तरे आपल्याला 18 तारखेच्या अगोदर कळणार आहेत. तर अशा पद्धतीने त्या आमदारांनी प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे. फक्त प्रस्ताव त्या ठिकाणी मांडून सरकारला त्याबाबत विनंती केलेली आहे आणि त्या प्रस्तावाबाबत सरकारने अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाहीये आणि याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायला पण नको असे माझे वैयक्तिक मत आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दिव्यांग अनुदान योजना ही फक्त 40% किंवा त्यापेक्षा अधिक अशा लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजना राज्यामध्ये राबवली जाते. आणि 40% पेक्षा कमी दिव्यांग असेल अशा लाभार्थ्यांना दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ मिळत नाही. आणि आपण जर फायनान्शियली जर विचार केला आणि 20%, 30% या प्रकारच्या दिव्यांग बांधवांना सुद्धा दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ जर दिला आणि 1500 रुपये किंवा टक्केवारीनुसार लाभार्थ्यांना जर लाभ दिला तर 20% दिव्यांगांची संख्या राज्यामध्ये खूपच जास्त आहे. आणि जर राज्य शासनाने हा प्रस्ताव मान्य केला तर 20% दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या खूपच जास्त वाढेल आणि त्यामुळे सरकारला अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो. त्यामुळे सरकार हा प्रस्ताव मान्य करणार नाही असं मला तरी वाटतंय. कारण लाभार्थ्यांचे आधीचे स्थगित पैसे सरकार लाभार्थ्यांना देत नाहीये, त्यातच सरकारला अडचण येते. आणि अजून 20% दिव्यांगांना योजनेचा लाभ देणं सरकारला परवडणार नाही. आणि राज्य शासनाने जर टक्केवारीचा प्रस्ताव जर मान्य केला तर आता जे लाभार्थी दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ घेत आहेत ते सर्व लाभार्थी 40%च्या वरतीच आहेत. आणि जर राज्य शासनाने तो प्रस्ताव मान्य करून जर टक्केवारीचं सिस्टम जर चालू केलं तर आता लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी 40%च्या वरतीच असल्यामुळे त्यांना 4500 रुपये 100% मिळणार. आणि यातच 20% दिव्यांग लाभार्थ्यांचा अतिरिक्त भार राज्य सरकार घेणार नाही. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार साहेबांनी जो प्रस्ताव ठेवलेला आहे तो प्रस्ताव फक्त विनंती म्हणून राज्य सरकारसमोर ठेवलेला आहे. आणि राज्य शासनाने याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाहीये आणि सरकार याबद्दल कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणार सुद्धा नाहीये. त्यामुळे टक्केवारीनुसार दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळणार हा विचार डोक्यात ठेवू नका. सरकाराचा मतभेद दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये करणार नाही. आणि अनुदानमध्ये जी वाढ केली जाणार आहे ती वाढ समांतर पद्धतीने सर्व लाभार्थ्यांना केली जाणार आहे. तर आता हे अनुदान वाढी संदर्भात घोषणा कधी केली जाणार ते थोडक्यात समजून घ्या.
तर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी राज्य सरकारमार्फत सुरू आहे आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतरच तो अहवाल मंत्रिमंडळाकडे येईल आणि मग त्यानंतर अनुदान वाढी संदर्भात घोषणा केली जाणार आणि पैसे डिक्लेअर होणार आणि याबद्दलची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे. आणि अनुदान वाढी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जी काही माहिती समोर येणार ती माहिती वेळेवर जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.